नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या व्हिडिओमध्ये। मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे। काल पेठ सांगली या ठिकाणी वनश्री केसरी मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये अनेक नंदींवरती अन्याय झाला। ह्या गोष्टी जर वारंवार अशाच होत राहिल्या तर खऱ्या अर्थानं एक दिवस बैलगाडा शर्यत बंद पडेल की काय, हा पुन्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय। मंडळी, चांगल्या बैलांच्या मुलाखती कोणीसुद्धा घेतंय किंवा चांगल्या गोष्टी कोणीसुद्धा दाखवते, पण जिथं जिथं अन्याय होतोय तिथं बोलणारी माणसं या समाजामध्ये कमी आहेत, विशेषतः यूट्यूबर लोक। चांगल्या गोष्टी म्हणजे जिथं अन्याय होतात त्या गोष्टीच समाजासमोर येत नाहीत। काल जे मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बाबा तिथं असणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा लाईव्ह जास्त लोक बघत असतात आणि तिथं ज्या चुका होतात ना, बारीक सारीक, त्या अंधारात असू द्या कशा असू द्या, ज्या लाईव्ह दिसतात ना त्या स्पष्ट आणि परखडपणे दिसतात। मग ह्या चुका तुमच्यासमोर या महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे। काल खरंच त्या मैदानात अनेक नंदींवरती अन्याय झाला, मग पिस्टनवरती सुद्धा सेमीमध्ये अन्याय झाला। पब्लिक एवढं फाटीमध्ये येत होतं की बैलांना अक्षरशः त्या पब्लिक चिरणं कठीण जात होतं। फायनलचा फेरा सुटल्यानंतर कडच्या तासातून मथुर आणि सुंदरची म्हणजे महान भारत केसरी असलेला सुंदर आणि भारत केसरी असलेला सुंदर केवळ प्रेक्षकांच्या इच्छेखातर दोन्हीही मालकांनी एकत्रित येऊन ती गाडी पळवली। अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी। ज्यावेळेस फायनलचा फेरा सुटला त्यावेळी बकासूर आणि शंभू कळंबीचा, मथुर आणि सुंदर एवढी चुरशीची लढत सुरू होती। निम्म्यापर्यंत ह्या दोन्हीही गाड्या बेभाम पळत होत्या। म्हणजे एकतर बकासूर किंवा मथुर सुंदर ही गाडी म्हणजे विजयी होईल असं वाटत होतं। म्हणजे काल विजयी गाडी झाल्या त्याबद्दल त्यासुद्धा गाड्या आपल्याच आहेत, ते सुद्धा याच महाराष्ट्रातले नंदीत। परंतु इकडं बावऱ्या आणि हरण्याची गाडी असेल, पब्लिक एवढं तासात आलं की बाबा मथुरला अक्षरशः पळता येत नव्हतं। तो बैल 2-3 लोकांना फरफटत घेऊन गेला आणि एवढा पब्लिकचा बैल, म्हणजे बॅरिगेटची व्यवस्था असू द्या, साईडनं कितीही पब्लिक असू द्या, बैल पळत असतो। पण जर तांड्यानं लोक त्या बैलांना आडवे जात असतील, काही बैलांवरती खरोखर फोक मारले पब्लिकनं, काही बैलांवरती म्हणजे बकासूरवरती अक्षरशः दगड मारलेत, हे लाईव्हच्या माध्यमातून दिसतंय। म्हणजे एवढा अन्याय कशासाठी? जर तुम्हाला एखाद्या बैला फेमस झालेल्या किंवा नामांकित झालेल्या बैलाची एवढीच घृणा येत असेल ना, तर याच्यापेक्षा मोठं पाप काहीच असू शकत नाही। कारण ते महादेवाचे नंदीत, तो बकासूर असू द्या, मथुर असू द्या, बावरे असू द्या, हरणे असू द्या, किंवा यापेक्षा मी म्हणतो सर्वसामान्य कुटुंबातला घरणिकीचा राजा असू द्या, बबनदादाला सुर्णेकरांचा रोमन असू द्या, रायफल असू द्या, कुठलाही नंदी असू द्या, किंवा नवीन नामांकित चेहरे असतील, शिरसवडीचा रायफल असेल, कुठलाही बैल हा महादेवाचा नंदी आहे। आणि त्या बैलावरती जर आपण अन्याय करत असू, असं कुठंतरी फेरा सुटल्यानंतर आडवं जाऊन त्याला फोक मारून त्याला दगड मारून, मला वाटतं यापेक्षा मोठं कुठलंच पाप असू शकत नाही। जर तुम्हाला खरंच मैदान बघण्याची इच्छा आहे ना, तर लाईव्ह बघा, तिथं जाऊन त्या बैलांवरती अन्याय कशासाठी करता। आणि मला असं वाटतं की मैदान आयोजकांनी शक्यतो बॅरिगेटची व्यवस्था करणं गरजेचं आहे। कारण पंच असतील किंवा तिथली आयोजक मंडळी असतील, त्यांना ही पब्लिक एवढं बाजूला सारणं शक्य होत नाही। जर खरं बॅरिगेट असेल तर पब्लिक आतच येत नाही आणि त्याच्यामुळं बैलांवरती अन्याय होत नाही। खरं तर काल म्हणजे एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे अक्षरशः ती काळजाला दुःख देणारी गोष्ट होती की बाबा बैलांवरती खरंच अन्याय झाला। सुंदर आणि मथुरची गाडी जर तुम्ही पाहिली तर मथुर अक्षरशः इतका मागं आणि सुंदर इतका पुढं, म्हणजे असं जुकाड पूर्णपणे असं वाकडं झालं होतं। एवढी म्हणजे ते बघायला अक्षरशः वाईट वाटत होतं की म्हणजे एवढा पब्लिकचा मानला जाणारा बैल पब्लिक चिरत पळतो बिनजोडला मुंबईला। बक्षिसांशी या मालकांना काय देणं घ्यायला नाही। म्हणजे ह्यातला कुठलाही मालक असू द्या, त्या माणसांकडं पैसा कमी नाही। सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यातली बक्षिसाची रक्कम चांगली मिळेल याचंही त्यांना दुःख नसतं। पण खरंच जे नंदी पळतात, ज्यांचं नाव या महाराष्ट्रात आहे आणि त्या दिवशी खरंच त्यांच्या गाडीला स्पीड आहे आणि केवळ पब्लिकमुळं जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील ना, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं पाप जे कोणी काल त्या बैलांना आडवे गेले असतील ना, तर त्यांच्या माथ्यावरती असणार आहे। मग ते कोणीही प्रेक्षक वर्ग असतील। तर मंडळी, मित्रांनो आणि मायबाप,
फक्त एक कळकळीची विनंती राहील माझ्या चॅनलच्या माध्यमातून की अशा चुका करू नका. कारण लोक कोल्हापूर, सातारा, सांगली फक्त याच ठिकाणहून नाही, बुलढाणा असेल, जळगाव असेल, धुळे असेल, कोकण भागातून, मुंबईहून, म्हणजे नको त्या ठिकाणाहून लोक तिथपर्यंत येत असतात. मग मैदान साताऱ्याचा असू द्या, सांगलीचा असू द्या, सोलापूरचा असू द्या, पुण्याचा असू द्या, नाही तर कुठलंही असू द्या, कर्जतचा असू द्या. प्रत्येक सर्वसामान्य मालकाला असं वाटत असतं की बाबा आपला नंदी तिथं मैदानात निकालात राहावा. फक्त बक्षिसाची रक्कम पाहून कधीच बैलमालक मैदानाला येत नाहीत. तर तिथलं आयोजन पण व्यवस्थित असावं लागतं, तेव्हा कुठंतरी ती मैदानं नामांकित होत असतात. तर खरंच काल वाईट वाटलं. पुढच्या मैदानामध्ये आपल्याकडून ही चूक होऊ नये आणि जे कोणी आयोजक मंडळी असतील, म्हणजे फक्त कालच्या मैदानातले मला म्हणायचे नाही, इथून पुढं मैदानं आयोजित करणारे लोक असतील, तर त्यांना एक माझी कळकळीची विनंती असेल की शक्यतो मैदानाला बॅरिगेडची व्यवस्था असावी. कुठल्याही नंदीवरती कसल्याही प्रकारचा म्हणजे एक थोडीसुद्धा आपत्ती येणार नाही याची काळजी आयोजकांची सुद्धा तितकीच आहे आणि प्रेक्षकांची, तुम्हा लोकांची, बैलगाडा मालकांची आणि हो बैल चालकांची सुद्धा आहे. कारण अंधारामध्ये फोक मारणं ह्या गोष्टीसुद्धा होत असतात आणि ह्या गोष्टी होऊ नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर एवढाच आजच्या या व्हिडिओचा उद्देश होता मित्रांनो. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. कारण आपण ग्रामीण जीवनातल्या गोष्टींच्या न्यायाबद्दल बोलत असतो. मला फक्त काही नामांकित चेहरे महाराष्ट्रासमोर आणायचे नाहीत. काही यूट्यूबर्स लोकांनी ते ऑलरेडी आणलेत, परंतु महाराष्ट्रात फक्त बैलगाडा क्षेत्र नाही, ते मेंढपाळ असतील, ग्रामीण भागातल्या काही गोष्टी असतील, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं, लोकांना न्याय मिळावा, नंदींना न्याय मिळावा, एवढाच माझ्या चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो. तर भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.